विशाल पाटलांच्या उमेदवारीबाबत काय म्हणाले काँग्रेसचे नेते आनंदराव पाटील? नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पियाड स्कूल प्रोग्राम. इयत्ता 6वी ते 9वी आणि इयत्ता 11वी व 12वी सायन्स साठी नीट, जेई, सीईटी इंटिग्रेटेड प्रोग्राम आणि इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज. प्रवेश सुरू. आमची वैशिष्ट्ये: पीसीएमबी तसेच मॅट या विषयांच्या स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक, वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह व ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय. संपूर्ण अभ्यासक्रम सखोल आणि मुद्देसूद शिकवला जात असल्याने एक्स्ट्रा ट्युशन व कोचिंगची गरज नाही. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सिलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम. एकाच छताखाली जेई, नीट, सीईटी, सीए, सीएस यासह इतर 30 ते 50 परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था. 12वी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश. संपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन. आपला एक योग्य निर्णय आपल्या पाल्याचे भविष्य बदलवू व घडवू शकतो. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता: श्रीनगर कुंडल रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क क्रमांक 9011476995 अथवा 9076929474. आपल्या सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव काका पाटील आपल्या सोबत आहेत. दादा, लोकसभा निवडणूक लागलेली आहे. इकडून भाजपकडून संजय काका पाटील यांचं तिकीट फायनल झालेलं आहे. तर महाविकास आघाडीकडून अजून कुठलं तिकीट नाहीये. विशाल पाटील यांच्या नावाची चर्चा आहे, पण तिकीट मिळालेलं नाही. शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना तिकीट दिले. काय नेमकं सांगा? सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांचे नातू विशालदादा यांना निश्चितपणानं तिकीट मिळेल आणि ते प्रचंड मतानं विजय होतील असा आत्मविश्वास. खरं तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना तिकीट देण्यात आलंय. दुसरीकडे विशाल पाटलांना अजून काही सांगितलेलं नाही, ते अजून गुलदस्त्यात आहे. यामुळे लोक संभ्रमात आहे. अजून ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या लेवलला चर्चा चालू आहे आणि तिथं फायनल विशालदादांचं तिकीट होईल. 2007 साली आपले वडील रामरावदादा पाटील हे निवडणुकीत होते आणि त्यांच्या विरोधात चंद्रहार पाटील हे देखील होते. त्यांनी दादांचा 10 मतांनी पराभव केला होता. मग कसं पाहताय? त्यावेळेची परिस्थिती जरा वेगळी होती. स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांनी 2099 साली रामराव दादांना या खानापूर आटपाडीचं तिकीट दिलं होतं आणि त्याच्यानंतर आघाडीच्या सरकारमध्ये अनिल भाऊंना पुढल्या वेळेचं तिकीट मिळालं आणि त्यावेळेचं तिकीट मिळाल्यानंतर पतंगराव कदम साहेबांनी सांगितलं की आघाडीचा धर्म पाळून दादा अनिल भाऊंचं काम केलं पाहिजे. त्याच्यामुळं आमचा जुना पहिला माजी आमदार तो गट होता, तो नाराज झाला. अनिल भाऊंचं काम केल्यामुळे त्या दोघांनी मिळून चंद्रहार पाटलांचं काम केलं आणि त्याच्यामुळं आम्हाला तो निसटता पराभव त्यावेळेला 10 मतांना आमचा पराभव झाला. खरं तर बाळवणी जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण तो सध्याची परिस्थिती बदलली आहे. जवळपास 25 ते 28 वर्ष दादा या ठिकाणी सलग निवडून होते ते, परंतु चंद्रहार पाटील यांनी 10 मतांनी त्यांचा पराभव केला आणि सध्या आता जर महाविकास आघाडीकडून चंद्रहार यांना तिकीट मिळालं तर काय भूमिका असेल तुमची? काँग्रेस पक्षाचं काम करावं लागेल. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्षात याचा अर्थ काँग्रेस पक्षाला विशाल पाटलांनाच तिकीट मिळणार, त्याच्यामुळे बाकीच काही काम करायचा प्रश्नच येणार नाही. फायनल आहे. हो, दादांना दादालाच तिकीट मिळणार. चंद्रहारांना मिळाली तर काय असेल त्यावेळेच्या परिस्थिती बघायला.